मेट्रो शहरांतील बातम्यांचा आढावा। युद्धाचा फटका सोलापुरातील गारमेंट आणि टेक्सटाईल उद्योगाला बसलाय। निर्यात विस्कळीत झाली आहे तर कच्चा माल महागलाय। या अगोदरच अमेरिकेने लादलेल्या टेरिफमुळे सोलापुरातील वस्त्रोद्योग अडचणीत सापडला होता। त्यात आणखी अडचणी वाढल्या आहेत। धुळ्यात घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। धुळे शहरातील ओम गॅस एजन्सीमध्ये नोंदणी करून देखील ग्राहकांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे संतप्त ग्राहकांनी थेट गॅस एजन्सी गाठत गॅस एजन्सी चालकाला घेराव घातला। सातारा जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं समोर आले। त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मुंबईतील बीएमसीच्या सायन हॉस्पिटलमध्ये आग लागली। तळमजल्यावर असलेल्या एक्स-रे विभागात आग लागली। सुदैवाने कुणालाही मोठी दुखापत झालेली नाही। मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ब्रिटिश नागरिकाचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळला। आयपीएल सामन्यांसाठी बीसीसीआय सोबत ब्रॉडकास्ट इंजिनियर म्हणून तो काम करत होता। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी जनहितासाठी मोठा निर्णय घेतलाय। नगरसेवक कालावधीचे 5 वर्षांचे संपूर्ण मानधन तसेच विविध भत्ते महापौर निधीसाठी देण्याचा निर्णय तेजिंदर सिंग यांनी घेतलाय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी लक्षात घेता नाशिक प्रशासनाने गोदावरी नदीकाठी 12 नवीन घाट उभारण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये 10 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 2 नवीन घाटांची योजना आखण्यात आली आहे। शहरातील घाटांची संख्या 10 वरून 20 पर्यंत वाढणार आहे। घाटांसाठी सुमारे 361.26 कोटींचा खर्च अपेक्षित आहे।